नमस्कार प्रेक्षकांनो, लपंडाव मालिकेमध्ये आज आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। सखी आता साईबाबांसमोर हात जोडून उभा राहिलेली असते आणि ती साईबाबांना म्हणत असते की साईबाबा, का माझ्या आयुष्यातच हे सगळं असं घडत आहे? मला माझी आई का स्वीकारत नाहीये? ती मला आई म्हणून हाक मारू सुद्धा देत नाहीये आणि ती पूर्वीसारखी माझ्याशी वागतही नाहीये। पूर्वी ती किती चांगली होती, किती माझे लाड करायची, आता ती अशी का बदललेली आहे? आणि ती कधी मला मुलगी म्हणून जवळ घेणार आहे की फक्त आता माझी ट्रॉफी डॉटर म्हणूनच आता मला ती समजणार आहे? प्लीज साईबाबा, आज तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। असं आता ती साईबाबांसमोर हात जोडून उभा राहिलेली असते आणि प्रार्थना करत असते। मात्र आता तिच्या डोक्यावरती जे झुंबर असतं ते आता सैल झालेलं असतं आणि आता ते खाली पडत असतं। तर जे आजूबाजूची लोक असतात ते आता सखीला म्हणत असतात की बाळा, तू साईडला सडते, पडल, पण सखीचं मात्र काही लक्षच नसतं। ती साईबाबांसमोर आता फक्त त्या मूर्तीकडे बघत असते आणि आता तिचं लक्ष नसतं। आता सगळे लोक खूपच घाबरतात। तर कान्हा सुद्धा तिथे असतो। तर कान्हाला आता ते सगळं दिसत असतं की तो आता पळतच येतो सखीला वाचवण्यासाठी आणि येताना त्याच्या मित्राच्या जे गळ्यात ओढणी असते ती आता घेऊन येतो आणि आता सखीला तो वाचवण्यासाठी ते वरती झुंबर असं त्या ओढणीने असं ताणून पकडतो आणि सखीला एका हाताने पकडतो। त्यावेळेस आता सखी आणि डोळे झाकलेले असतात। तिला असं वाटत असतं की ते आता वरचं जे झुंबर आहे ते आता पडलं की काय, म्हणून आता तिने डोळे झाकलेले असतात। तर आता कान्हा फक्त आता तिच्याकडे बघत राहतो। त्याला आता सखी खूप छान वाटलेली असते आणि तिच्या डोळ्यावरती जे केस आलेले असतात ते सुद्धा आता तो हवेने असं फुंकर मारून आणि त्याला सखी खूपच गोड दिसत असते, म्हणून आता तो सखीकडेच बघत उभा राहिलेला असतो। सगळे लोक सुद्धा आता त्या दोघांकडेच बघत असतात। तेवढ्यातच आता तिथे सरकार सुद्धा येतात आणि सरकारांबरोबर खूप सारे मीडिया सुद्धा आलेले असतात। सरकार आता लगेचच पुढे येतात आणि म्हणत असतात, काय सुरू आहे हे सर्व? तोपर्यंत काही बायका आता सखीला बाहेर काढतात आणि बाळा, तू ठीक आहेस ना, असं आता विचारत असतात। तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत असतात, तिला आता अंजारत गोंजारत असतात। तेवढ्यात तिकडे सरकार येतात आणि म्हणत असतात की पुरे झालं, बास, आता तिला हे अजिबातच आवडलेलं नसतं। ती आता माझी मुलगी आहे आणि आता हे जे काही चाललंय ना ते बास करा। अरे काय हे सगळं तुमचं चाललेलं आहे, असं आता ती खूपच रागाने म्हणत असते। आणि आता अशी ना सिक्युरिटी न करता, सुरक्षा न करता लाइटिंग केली, झगमगाटात केला की हे असं आता होणारच ना? कळत नाही तुम्हा लोकांना सिक्युरिटीचं भान? अरे आज जर तिला काही झालं असतं तर आता कामन कंपनी इंडस्ट्री सगळ्यात पुढे जी सुरू आहे ना त्याची एकुलती एक वारस आहे ती, एवढ्या मोठ्या ह्याची ती मुलगी आहे, एकुलती एक, आणि आता तुम्हाला हे सगळं कळत नाही, असं आता ती म्हणत असते। सखी काम जर तिला काही झालं असतं तर कोणी घेतली असती त्याची जबाबदारी? बोला ना, उद्या तिच्या जीवावर जर बेतलं असतं तसं कुणाच्या तुमच्या जीवावरही बेतू शकतं। त्याचबरोबर सखी पुढे सरसावते आणि म्हणत असते की आई, मला काही नाही झालेलं, इट्स ओके। त्याचबरोबर आता सरकार रागानेच तिच्याकडे बघतात। मग लगेचच सखी पटकन म्हणते, सॉरी, इट्स ओके सरकार, मला काही नाही झालं। त्याचबरोबर मग आता सरकार म्हणत असतात की मग जर काही झालं असतं तर बोलायचं का? मी आता त्या खूपच चिडलेल्या असतात आणि आता त्या म्हणत असतात की उद्या जर कोणाच्या जीवावर बेतलं तर किती महागात पडलं असतं, काहीतरी करा तुमच्या या भंगार चाळीचं। उद्या जर कोणाला काही झालं तर किती महागात पडेल, कळतंय ना? मी काय म्हणते की कळतच नाहीये तुम्हा लोकांना? एकुलती एका मुलीच्या जीवाचा प्रश्न होता माझ्या। जर तिला काही जास्त कमी झालं असतं ना तर सोडलंच नसतं मी कोणालाच। उगाचच्या उगाच तुम्ही काहीही करता आणि आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं असंच वाटतं का तुम्हाला? काही चाळ एवढी जुनी झाली आहे ना, पडीक झाली आहे ही चाळ। दाभाडे माहिती आहे ना, जुन्या वस्तू आणि जुन्या वास्तू ह्या नेहमी पडीकच होतात। त्याचबरोबर लगेचच आता कान्हाला मात्र हे ऐकून खूपच राग येतो आणि आता कान्हा पुढे येतो आणि म्हणत असतो की ओ मॅडम थांबा, अहो याच चाळकरांनी ना आता जीव वाचवलाय तुमच्या मुलीचा, कळतंय का तुम्हाला? आणि काय बोलताय? तर आता खरंच तुम्ही ना थँक्यू म्हणायचं तर लांबच राहिलं, पण तुम्ही वर यांचीच आता कसली शाळा घेताय? खरं तर तुम्ही या सगळ्यांना थँक्यू बोलायला पाहिजे होतं आणि तुमच्या मुलीचा जीव वाचवलाय ना या सगळ्या चाळकरांनी। तर आता इकडे सखी आता कान्हाकडेच बघत असते आणि आता ती म्हणत असते की हा मुलगा ना पहिला आहे जो आता इथे सरकारचं असं आता सरकार बरोबर असं उलट बोलतोय। आता तो म्हणत असतो की आभार मानायचं तर जाऊ द्या हो, हे आपल्यावरती उपकार केल्यासारखं काय वागताय? आणि आता त्याच्याकडे पण आता काहीच वेगळं दिसतंय। जर त्यावर आता लगेच सरकार म्हणत असते की तुला आभारापेक्षा जास्त गरज याचीच असेल आणि मग त्या सखीच्या काकांजवळ हात करतात। तसे सखीचे काका हे आता त्याच्याकडून
खिशातून पैसे काढून आता एक बंडल काढतात त्यांच्या खिशातून आणि सरकारांच्या हातावर ठेवतात. सरकार तेच पैशाचे बंडल आता कान्हाच्या पुढे करतात. तर आता सखी इकडे बघत असते. तिला असं वाटत असतं की आता कान्हा हे पैसे घेईल की काय, पण आता तो घ्यायला लागतो आणि परत तिच्याच हातात पाठीमागे ते पैसे देतो आणि म्हणत असतो की खरं तर नाही, ह्या पैशांची गरज आम्हाला नाहीये. अहो पैसे तुम्हालाच ठेवा, काही गरज नाहीये. आम्ही घरी बसलो तरीही असं फुकट खाण्याची सवय नाहीये आम्हाला. जर काही आता द्यायचंच असेल तर ह्या हातांना ना काम द्या. हाताला कामाची खूप गरज आहे सध्या. आम्हाला काम असेल मग मात्र आम्ही रोज आमच्या कष्टानं सुखाने खाऊ शकतो. समजलं ना तुम्हाला? मग द्यायचं असेलच सरकार तर जरा काम द्यावं आमच्या हाताला. काय बरोबर बोलतोय ना आम्ही, असं आता तो म्हणत असतो. तर आता हे सगळं मीडियावाले सगळे आता बघत असतात आणि आता सरकारांना आता काय करावं ना तेच कळत नाही. त्यावेळेस आता देताय ना काम, असं आता तो पुन्हा आता म्हणत असतो. मग इकडे आता सरकार आता याला ना फक्त त्याच्या आता धीरा म्हणजे हे सगळं आता त्यांच्या धीराकडे बघत असतात. त्याचबरोबर लगेच आता त्या म्हणत असतात की तू उद्या ऑफिसला ये, तुझं काय करायचं ना ते ऑफिसला आल्यावर बघू आपण, ठीक आहे ना? त्याबरोबर मग मात्र आता कान्हा होकार देतो. आता कान्हाने होकार दिल्याबरोबर लगेचच तो आता म्हणायला लागतो की चला मग थँक्यू, आता तुम्ही आम्हाला काम देताय म्हणून. आणि मग आता इथे मनातल्या मनात आता सरकार म्हणत असतात की ही एवढी मीडिया आहे ना माझ्या समोर फक्त म्हणून आणि म्हणूनच मला याचा आता सर्व ऐकून घ्यायला लागतंय, नाहीतर याला ना बरोबर मी आता दाखवलं असतं. तर आता दुसरीकडे सरकारांनी सांगितलेलं असतं की तू उद्या ये, तुला काम मिळेल. हे ऐकून सखीला सुद्धा आता खूपच आनंद झालेला असतो. तिला सुद्धा आता बरं वाटलेलं असतं की चला आता फायनली याला आता काम देतील. तर दुसरीकडे दाभाडे काकू आता आरतीची तयारी करत असतात आणि आता तिथे सरकार आणि सखी दोघीही आलेल्या असतात जवळ. आणि आता चाळकरी हे आता साईबाबांच्या त्या आरतीमध्ये आता मग्न असतात. इतक्यातच तिकडे सरकार येतात. त्याचबरोबर दाभाडे काकू सरकारांना आरती करण्याचा मान देतात आणि आता सरकार आरती करत असतात. सखीला सुद्धा आता आरती करायची इच्छा असते. मग सखी जाऊन आता त्यांच्या हाताला हात लावते. मग सखीने हात लावलेला सरकारांना ना अजिबातच आवडत नाही. सरकार रागानेच तिच्याकडे बघतात आणि मग ती लगेचच हात काढते आणि नाराज होऊन आता येऊन मागे उभी राहते. आता ही गोष्ट ना कान्हाने बघितलेली असते आणि कान्हाला कळलेलं असतं की आता सखीचा चेहरा आता पूर्णपणे उतरलेला आहे, म्हणजे तिला आरती करावीशी असं वाटत आहे. तर आता दुसरीकडे ज्यावेळेस सरकार आरती करत असतात त्यावेळेस ना तिला ना लहानपणीचे दिवस आठवतात की कसं तिची आई बाबा आणि ती मिळून सगळे आरती करायचे. हे सगळे दिवस आठवत असतात. तिची आई किती प्रेमळ होती, किती चांगली होती, हे सर्वच तिला आठवत असतं. हे सर्व आठवून सखीच्या चेहऱ्यावरती एक आता गोड हसू आलेलं असतं आणि ते हसू चेहऱ्यावरती असतानाच अचानक सखीची नजर खऱ्या आयुष्यावर पडते आणि खऱ्या आयुष्यात आज तिची आई एकटीच आता पूजा करत असते आणि ते सगळं तिला दिसत असते. पुन्हा तिच्या चेहऱ्यावरती आता दुःखच येतं. मग आता लगेचच कान्हा आता हे सगळं समजतं. मग मुद्दामून आता तो तिला धक्का देतो. त्याचबरोबर आता तो धक्का तिला लागल्यामुळे ती आता जाऊन तिच्या आईच्या अंगावरती अशी पडल्यासारखी होते. मग ती तिच्या आरती करत असते तर तिला ती हात लावते. आता हे सरकारला अजिबातच आवडत नसतं, पण आता मीडियावाले समोर असतात त्यामुळे सरकार काहीच बोलत नाही आणि सरकार व सखी आता दोघी जण मिळून आता एकत्र साईबाबांची पूजा आणि आरती करतात. त्यानंतर मग आता जेवणाची वेळ झालेली असते. तर सर्व लोक आता जेवाय बसलेले असतात आणि कान्हा हा त्यांच्या मंडळाबरोबर बाकी लोकांना खायला घालत असतो, म्हणजे तो वाढत असतो आणि आता त्याची सगळी ही अरेंजमेंट सुरू असते, तयारी सुरू असते. मग तेवढ्यातच तिथे आता सखी येते आणि कान्हाचं सखीकडे लक्षच नसतं. सखीच आता कान्हाला हाक मारते आणि एक्सक्यूज मी. त्यावर आता कान्हा थांबतो आणि म्हणतो की अरे तुम्ही इकडे. त्यावर आता सखी म्हणत असते की हो ऍक्च्युली ना मगाशी मी तुम्हाला थँक्यू म्हणायला विसरलेच म्हणून आले. त्यावर मग कान्हा म्हणत असतो की थँक्यू कोणाला म्हणताय. त्यावरती आता म्हणत असते की अहो असं काय करताय तुम्हालाच. कान्हा म्हणत असतो की मला थँक्यू. त्यावर आता ती सांगते हो तुम्ही माझा जीव वाचवलात ना मगाशी म्हणून थँक्यू. त्याचबरोबर मग कान्हा म्हणत असतो की अहो थँक्यूची काहीच गरज नाहीये. मी ना इथं वेळेवर पोहोचलो ना हे साईबाबांनीच सांगितलं असेल हे सगळं घडणार आहे म्हणून. आणि आता हे बघा तुम्हाला जर काय करायचं असेल ना तर आता तुम्ही हे जेवण वाढू लागा. त्यावेळेस ती म्हणते की अच्छा. तर आता तो
ते आता जेवण वाढू लागतात दोघेही। आता कान्हा तिला आता शिकवतो की आता कसं जेवण वाढायचं। तो आता तिच्याकडे बादली देतो आणि त्या बादलीने आता तिला जेवायला वाढायला शिकवतो। आता ती बादली घेऊन आता सगळ्यांना जेवण वाढत असते। आता दोघेही खूपच प्रेमाने आता सगळ्यांना जेवण वाढत असतात आणि खूप एकमेकांकडे बघत असे आता त्यांचं ते चाललेलं असतं। सखीला खरं तर कान्हा खूप आवडलेला असतो, कारण तो पहिल्यांदा सरकारच्या विरोधात बोललेला असतो। ते सगळं तिला तिथे आठवत असतं। आणि इकडे आता कान्हाला सुद्धा आता सखी पडली होती, त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरती कसं केस वगैरे आले होतं आणि ते त्याने बाजूला सारलं। आता हे तिथे कान्हाला आठवत असतं आणि दोघेही आता फक्त एकमेकांकडे बघत असतात। तर आता दुसरीकडे आपण पाहतो की सखीचे जे काका असतात ते आता दाभाडे काकूंना बोलवायला येतात आणि म्हणत असतात की सरकारने तुम्हाला बोलवले। त्याचबरोबर दाभाडे म्हणत असतात की हो मी आलेच, आणि त्या साईबाबांसमोर नैवेद्याचे लाडू ठेवत असतात आणि तितक्यात ते म्हणत असतात की चला आता सरकार काय म्हणतील ना ते करूया। तर आता दाभाडे या सरकारांच्या गाडीजवळ येतात। सरकार गाडीत एकट्याच लाईटर चालू बंद करत बसलेल्या असतात। दाभाडे काकू आल्याबरोबर लगेच सरकार त्यांना इशाऱ्याने खुणवतात की या गाडीत बसा। त्याचबरोबर मग दाभाडे काकू आता गाडीत बसतात। तर सरकार विचारत असतात की एवढा उशीर का झाला इकडे यायला। त्यावर दाभाडे काकू म्हणत असतात की काय आहे ना सरकार, आज आमच्या चाळीमध्ये ना अन्नदान आहे ना, साईबाबांच्या नावाने भंडारा असल्यामुळे म्हणून जरा ना त्याची तयारी चालू होती ही। त्याचबरोबर सरकारांना राग येतो आणि सरकार म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेवायची, दाभाडे पुढच्या वेळी ना मरण जरी तुमच्या दारात आलं ना तरीही त्याला सांगायचं काय माहिती सरकारांनी बोलवले, पाहिलं जाऊन येते, तिकडे जाऊन येते आणि मग मरते, समजलं ना, पुन्हा अशी कारण मला द्यायची नाही। त्यावर सरकार असं म्हटल्यावर त्या बिचाऱ्या दाभाडे काकू आता गप्पच बसतात। तर आता लगेचच सरकार या दाभाड्यांना म्हणत असतात की हा घ्या चेक आणि याच्यापेक्षा जास्त अमाऊंट मी तुम्हाला नाही देऊ शकत। तुमची घरं ना लवकरात लवकर आता खाली करा आणि निघा इकडनं। ही चाळणा मला मला ना मॉल बांधण्यासाठी हवी आहे आणि मला हवीच आहे, त्यामुळे मला तुम्हाला हे सगळं द्यावंच लागेल, समजलं ना। आणि मग आता ती चेक त्यांच्या हातामध्ये देते। दाभाडे काकू आता तो चेक बघतात आणि म्हणत असतात की अहो सरकार, या एवढ्याशा पैशामध्ये आमची सगळी लोक कुठे जाणार, आणि त्यात तुम्ही आम्हाला घर सुद्धा किती लांब लांब दिले आहेत। मग आता सगळ्या मुलांची शाळा, सगळ्यांचे मित्रपरिवार, सगळ्यांचे ऑफिस कामं सगळं काही अहो इथेच आहे, मग आम्ही ही चाळ सोडून कशी जाणार। आणि महत्वाचे म्हणजे एवढी वर्षे एकत्र या चाळीत घालवली आहेत, आम्ही सुख दुःख आनंद हसू सगळं इथेच बघितलेलं आहे आमच्या चाळीने, आणि मग आमचं अचानक असं आम्ही कुठून निघून जायचं। आणि तशी ही चाळ तुम्ही आणि राघव साहेबांनी गोरगरिबाता लोकांसाठीच तर बांधली होती, मग आज अचानक तुम्ही आम्हाला ही चाळ आता खाली करून निघून जायला असं का सांगताय। खरं बोलू का सरकार, तुम्ही आमच्या पूर्वीच्या वहिनी साहेब असल्यासारखे आता वाटतच नाही हो। खरंच त्यापेक्षा तुम्ही असं का नाही करत, तुम्ही एक मोठी इमारत बांधा, मागच्या बाजूला आम्ही सर्व लोक राहू आणि पुढे तुमचा मॉल। इतक्यात आता सरकार रागानेच पुढे येतात आणि म्हणत असत काय म्हणालात, बोला काय म्हणताय। तर आता इकडे लगेचच आपण पाहतो की कान्हा आता मंडळाच्या मुलांना विचारत असतो की काय रे, तुम्ही ना दाभाडे काकूंना बघितलं का, कुठे गेलेले आहेत। त्याचबरोबर सगळी मुलं म्हणत असतात की दाभाडे मावशी ना हा रे, एका म्हणतो की हा तिथे ना गाडी आहे ना तिकडे गेलेल्या आहेत, मला दिसल्या होत्या त्या मगाशी। त्यावेळेस आता तो सुद्धा तिकडे यायला लागतो। इकडे आता सरकारना त्यांना आता खूपच धमकी देत असतात की लवकरात लवकर ही चाळ आता खाली करायची। तर आता पाठीमागून आता कान्हा सुद्धा येतो। आता काय होईल, कान्हा हे सगळं बघेल का, तिचं खरं रूप आता सगळ्यांसमोर येईल का, हे आपल्याला आता पुढील भागामध्ये पाहायला भेटणार आहे। आणि आजचा भाग आता येथेच संपलेला आहे। पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता बर्थडेचं विश आता इकडे करत असते सरकार सखीला, आणि जी प्रॉपर्टीचे पेपर असतात त्यावरती सुद्धा आता ती सही घेणार असते। तर इकडे कान्हा सुद्धा आलेला असतो सरकारांच्या इकडे, कारण तिने सांगितलेलं असतं की उद्या तुम्ही ऑफिसवरती या, त्याच्यामुळे आता तो आलेला असतो। तर आता आपल्याला पाहायला भेटणार आहे की हे सगळं काय होणार आहे। कान्हा आता कामाला राहील का सखीच्या घरी, हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे। आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, काळजी घ्या, धन्यवाद।